नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस मराठी विभाग. आत्ताच्या या वेब व्याख्यानात मी मराठी विभागाच्या वतीनं आपणा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला आजचा जो चर्चेचा विषय आहे तो आपल्या अभ्यासपत्रिका 9. ही आपल्या अभ्यासपत्रिका 9 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास प्रारंभ ते इसवी सन 1500 अशा कालखंडाचा अभ्यास अपेक्षित आहे. या मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे कालखंड पडले जातात ते आपण तुमचा इतिहास विषय पूर्वी असेल तर इतिहासाच्या अंगाने कालखंड असतात. तर तिथं प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन किंवा आधुनिक कालखंड अशा स्वरूपात आपण इतिहासाचा अभ्यास लक्षात घेतो. तसंच मराठीचेही ऐतिहासिक दृष्टीने कालखंड करण्याचा प्रयत्न झाला आणि आपलं जे पूर्वी या अभ्यासपत्रिकेचं नाव होतं ते प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास असं होतं. पण आपला जो मराठी वाङ्मयाचा इतिहास आहे तो प्रारंभ म्हणा तो होतोय मध्ययुगात. त्यामुळं आता या अभ्यासपत्रिकेचं नाव मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास असं आपल्याला अभ्यासक्रमात आलेलं दिसतं. तर काही गोष्टी आपण आता लक्षात घेऊया की आपण आता BA भाग 3 मध्ये आहोत आणि भाषेचा अभ्यास करतो आहोत. भाषा आणि त्यामध्ये निर्माण झालेलं साहित्य, त्यामुळे आपण भाषेचे विद्यार्थी आहोत आणि तसंच साहित्याचे विद्यार्थी आहोत. ही एक खुणगाट कायम मनाशी बांधा. ही जी अभ्यासपत्रिका आहे या अभ्यासपत्रिकेत आपल्याला मागे अभ्यासक्रम पाहताना आपण त्याची जी उद्दिष्ट होती त्या उद्दिष्टावरती आपण चर्चा केलेली आहे की या कालखंडातील मराठीतील महत्त्वाचे ग्रंथकार, मराठीतील अभिजात ज्या कलाकृती आहेत त्या कलाकृतींचा विचार या अभ्यासपत्रिकेत आपल्याला करायचं. म्हणजे आपण आतापर्यंत कविता, कथा, एखादी कादंबरी किंवा एखादं नाटक, आत्मचरित्र असा ललित साहित्याच्या अंगानं अभ्यास केलेला आहे. पण सगळाच काही तो अभ्यास होत नाही. एखादी कलाकृती आपल्या वाचनात येते. तसंच या आपल्या मराठी भाषेमध्ये ज्या अभिजात कलाकृती आहेत त्या अभिजात कलाकृतींची ओळख आपल्याला व्हावी, किमान तोंड ओळख आपल्याला व्हावी हा उद्देश इथे आहे. आपण काय ते पूर्ण तो ग्रंथ आता अभ्यासू शकत नाही, पण एक मराठीतील अभिजात कलाकृतींचा परिचय या विशेष स्तरावरती विद्यार्थ्यांना व्हावा ही भूमिका या अभ्यासक्रमाची आहे. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपला हा अभ्यास जो आहे तो अधिक चांगला होईल. आपण जो पहिला घटक आहे या अभ्यासक्रमातला त्यामध्ये मराठीचा म्हणजे मराठी वाङ्मयाचा प्रारंभ काळ ते इसवी सन 1200 पर्यंतची मराठीची वाटचाल जी आहे त्या संदर्भातला विचार या ठिकाणी आहे. तर याच्यात विवेक सिंधू पूर्वकालीन रचना म्हणजे जे लिखित मराठीतला पहिला ग्रंथ आपण आज परंपरेने मान्य करतो तो 11व्या शतकातला विवेक सिंधू. त्यापूर्वीची मराठी जी रचना आहे
ती रचना कशी झाली त्या संदर्भातला विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर त्या आता त्यामध्येही जे ग्रंथ दिले त्याचाही अभ्यास होणार आहे. पण मध्यंतरी आपण मुकुंदराज आणि आद्य कवयित्री महदंबा यांच्यावरही माहिती आपण घेतली. म्हणजे मुकुंदराज हे आद्य कवी आहेत, आद्य ग्रंथकार, आणि महदंबा ही आद्य मराठीतली कवयित्री कशी आहे त्यांचे ग्रंथ या संदर्भात माहिती घेतली. पण जो प्रारंभ आहे त्या प्रारंभाचा विचार हा आपल्याला इथे करायचा आहे. आता इथे दोन गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्याला जो भाषाशास्त्राचा अभ्यास आहे त्यामध्ये आपण मराठी भाषेची उत्पत्ती किंवा तिचा उगम कसा झाला या संदर्भात भाषाशास्त्रीय दृष्ट्या तिथे विचार करतोय. तसंच वाङ्मयीन दृष्ट्या विचार करतानाही मराठीचा उगम कधी झाला किंवा मराठी कशी निर्माण झाली त्याचा इतिहास अभ्यासणं हे आवश्यक आहे किंवा आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं तिथलाच थोडासा भाग आपल्याला सुरुवातीला इथे लक्षात घ्यायचा आहे. आपण त्या पेपरमध्येही हा अभ्यास मराठीच्या उगम काळाचा चांगल्या पद्धतीने करणारच आहात. आणि जे कृपा कुलकर्णी यांचं मराठी भाषा उद्गम आणि विकास हे जे पुस्तक आहे त्यामध्ये मराठी भाषा कशी आली किंवा एकूणच इथे जो या भाषा व्यवहार चालतो तो कसा आला, जगातल्या भाषा कशा आहेत त्या संदर्भातली इत्थंभूत माहिती त्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर वाङ्मयाचा इतिहास, मराठी वाङ्मयाचा इतिहास म्हणून मराठीची जी वाटचाल आहे ती कशी झाली या संदर्भानं आपल्याला या ठिकाणी विचार करायचा. आता भाषाशास्त्रीय दृष्ट्या आपण जो विचार करतो तो संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, महाराष्ट्री मराठी असा एक मराठी भाषेची एक अशी साखळी आपण त्या ठिकाणी मानतो. तर इथेही तसंच आहे. पण वाङ्मय कधी निर्माण झालं, ग्रांथिक रूप मराठीला कधी आलं, त्या अगोदरची तिची जी स्थिती आहे किंवा तिचं जे रूप आहे ते कसं आहे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर मराठीचा जो प्रारंभ आहे तो पाहताना आता खरं तर कुठल्याही भाषेचा जन्म कधी झाला, ती कशी निर्माण झाली याविषयी नेमकेपणानं कुणालाच सांगता येत नाही. पण जी चर्चा होते, काही अंदाज आडाखे बांधून आपल्याला या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. यात काही अभ्यासकांनी, संशोधकांनी काही निकष ठरवून आपले निष्कर्ष मांडले की मराठी किंवा इतर ज्या भाषा आहेत त्या कधी अस्तित्वात होत्या वगैरे. तर त्या अंगानंच आपणही मराठीचा प्रारंभ लक्षात घेणार आहोत. आणि त्या दृष्टीनं एक लक्षात घ्या की मराठीचा जो कालखंड आहे, मराठीला आपण इसवी सन 500 पर्यंत मागे नेऊ शकतो. म्हणजे बौद्ध धर्मियांचा एक महावंश आणि दीपवंश असे दोन ग्रंथ इसवी सन 500च्या दरम्यान आपल्याला आढळतात. त्यामध्ये बौद्ध जे गुरु आहेत त्यांनी आपल्या शिष्याला या महारट्ट देशात पाठवल्याचा उल्लेख पहिल्यांदा सापडतो. त्यामुळं तिथून आपल्याला ही सुरुवात मानता येईल. म्हणजे हे जे महाराष्ट्र देशाभिमान आहे हे फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. म्हणजे पूर्वी हा भाग अरण्याचा होता, दंडकारण्य.
त्यामुळं दंडकारण्यातनं तिथे राहणारे राज्य करणारे रट्ट लोक, त्यावरून मरहट्ट, महारट्ट, महाराष्ट्र असं महाराष्ट्र देशाभिमानाबद्दल, देशनामाबद्दल एक चिकित्सा विविध संशोधकांनी केलेली आपल्याला दिसते. तर इथेही आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की महारट्ट हे देशनाम जे आहे ते भांडारकरांनी रट्ट किंवा राष्ट्रिक नावाच्या लोकांवरून महाराष्ट्र असं नाव पडलं असावं असं ते या ठिकाणी म्हणताना दिसतात. त्यानंतर आपला जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या सीमा वगैरेच्या बाबतीत निश्चित अशी माहिती आपल्याला महानुभाव ग्रंथामध्ये मिळते. म्हणजे तत्कालीन जी भूमंडळ होतं त्या भूमंडळातनं महाराष्ट्र कसा तयार होतो त्या संदर्भातली माहिती मिळते की फलेठाण, उभय गंगातीर, मेहकर व वऱ्हाड मंडळ असे महाराष्ट्राचे 4 भाग आणि 4 भाग मानलेले दिसतात. आणि त्या अगोदर इथे गोप, मल्ल, पांडू, अपरांत, विदर्भ, अश्मक अशी 6 राष्ट्र आपल्याला दिसतात. तर असं हे महंत राष्ट्र म्हणूनही महाराष्ट्र असा उल्लेख महानुभाव संप्रदायात सापडतो. त्यावरून हे एक महान राष्ट्र ते महाराष्ट्र असे आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर अनेक जे आपल्याला लेण्या वगैरे दिसतात त्या लेण्यातूनही महारठी वगैरे सारखे उल्लेख आपल्याला दिसतात की जे आपल्याला महाराष्ट्र किंवा मराठी माणूस याकडे घेऊन जातात. तर या मराठीचा प्रारंभ जो आहे तो आपल्याला नेमका कुठल्या कालखंडात कसा दिसतो हे पाहताना सुरुवातीला जर बघितलं तर आपल्याकडे आपण भाषेचा विचार करायला गेलो तर आपल्याला पहिल्यांदा 5000 वर्षापूर्वीची वैदिक संस्कृत दिसते. ही वैदिक संस्कृत त्या काळात सर्वत्र प्रचलित होती. म्हणजे बोलीच्या रूपात सुद्धा ती आणि ग्रांथिक रूपात आपल्याला म्हणजे ती या कालखंडात दिसते. या भाषेचं ज्या वेळेला व्याकरण तयार केलं पाणिनी ह्या संस्कृत शास्त्रकारानं या संस्कृत भाषेचं व्याकरण केलं आणि तिला एक शिस्तबद्धता आणली. पण त्याचा उलट परिणाम झाला की ती थोडीशी सर्वसामान्य माणसाला आता बोजड वाटायला लागली आणि त्याचा परिणाम म्हणून मग जी सर्वसामान्य माणसं होती ती संस्कृतच्या बरोबरीनं आपल्याला जी सोपी वाटेल असे शब्द वापरून भाषा तयार करू लागले आणि त्याच्यातनं इथे मग प्राकृत भाषांचा जन्म आपल्याला झालेला पाहायला मिळतो. म्हणजे 2500 वर्षापूर्वी इथं प्राकृत भाषा बोलीच्या रूपामध्ये आल्या. पाली, अर्धमागधी, शौरसेनी यासारख्या भाषा ज्या आहेत मागधी त्या भाषा इथे आल्या. काही क्षेत्रनिविष्ट भाषा झाल्या म्हणजे मगध देशाची मागधी, शौरसेनी. तर अशा प्रदेशनिष्ठ पण भाषा निर्माण झाल्या आणि त्यामध्ये लोक व्यवहार करू लागले, ग्रंथ रचू लागले. पण इथे ही जी स्थिती आहे ही यायला जवळजवळ म्हणजे 8व-9व शतक येतं. इसवी सन 8व-9व शतक येतं. पण त्या अगोदर मग मराठी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला 500 ते इसवी सन 500 ते 600 पर्यंत माग मराठीचा कालखंड नेता येतो. मग तो कसा? तर मराठीचे जे पुरावे आपल्याला काही साधनं उपलब्ध होतात की त्या साधनांच्या पुराव्याच्या आधारे आपण मराठीचा कालखंड म्हणजे उगम हा मानतो. तर त्यातला पहिला एक आणि विश्वसनीय असा आपल्याला उपलब्ध होणारं साधन म्हणजे जे कोरीव लेख आहेत, शिलालेख, ते
म्हणजे दगडावर लिहिलेली वाक्य. तर ही दगडावरची रेघ असं आपण म्हणतो, म्हणजे ती अमिट असते. म्हणून शिलालेख हे प्राचीन मराठीतलं अक्षर वाङ्मय आहे. ते काळाच्या पटलावरती त्या आजही पुसलं गेलेलं नाही. तर पूर्वी जी मंदिरं वगैरे बांधली जायची, तर त्या मंदिरांच्या कर्तृत्वाचा मान तिथे कोरला जायचा, किंवा एखादा दान केलेला आहे मंदिराला त्याचे उल्लेख त्या दगडावरती कोरून ठेवलेले आपल्याला दिसतात. ते सगळे शिलालेख. तर अशा शिलालेखांच्या माध्यमातून आपण मराठीचा कालखंड निश्चित करू शकतो. तर मंगळवेढा, चिकुर्डे येथील शिलालेख आहेत. श्रवणबेळगोळचा शिलालेख हा अलीकडच्या काळातला आणि विश्वसनीय मानला जातो. तो जो बाहुबलीची मूर्ती आहे, त्या बाहुबलीच्या मूर्तीवरती मूर्तीच्या पायावरती 2 ओळी लिहिलेल्या आहेत. त्या अशा आहेत की श्री चावुंडराये करवेले, आणि दुसरी ओळ आहे श्री गंगराये सुत्ताले करवेले. पण ह्या दोन्ही ओळींचा लेखन काळ जो आहे तो मागे पुढे आहे. तर पहिली जी ओळ आहे श्री चावुंडराय करवेले, ही आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागते, आणि त्याचा उल्लेख जो आहे तो इथे अपेक्षित पहिल्यांदा केला जातो. त्यानंतर ह्याच्यात सुद्धा वाद आहेत, म्हणजे संशोधकात मतभेद आहेत. पहिला शिलालेख कुठला? एरणचा एक शिलालेख आहे, अक्षीचा शिलालेख आहे. त्यानंतर कुडल म्हणून सोलापूर जिल्ह्यातलं ठिकाण आहे, त्या ठिकाणी संगमेश्वराचं मंदिरात एक शिलालेख सापडतो. तिथं 3च ओळी आहेत, पण त्याच्यात जी तिसरी ओळ आहे त्या तिसऱ्या ओळीवरती आपल्याला वाचितो विजया होईवा अशी एक ओळ मराठीतली सापडते. जो श्रवणबेळगोळचा शिलालेख आहे तो शके 934चा असावा असं तुळपुळे यांचं मत आहे. तर असे त्या काळात जी मंदिरं वगैरे आहेत त्या मंदिरावरती आपल्याला म्हणजे एक धार्मिक अधिष्ठान च्या रूपात हे कोरीव लेख आपल्याला दिसतात. त्यानंतर ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावरती लिहिलेला मजकूर. तर पूर्वी राजे लोक आपले जे सेवक आहेत किंवा सेनापती आहेत त्यांना काय जहागिरी वगैरे दिली जात होती, इनामं दिली जात होती. तर त्यासाठी त्यांना ताम्रपट दिलं. हे एक प्रकारे दानपत्रच होतं, आणि अशी दानपत्राचे उल्लेख आपल्याला सापडतात. असे ताम्रपटही दिसतात. आजही आपण बघितलं तर आपले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्या स्वातंत्र्य सैनिकांना ताम्रपट शासनाच्या वतीनं दिलं जातं. तर ताम्रपट हा एक अस्सल पुरावा म्हणून आपल्याला सापडतो. तर अशा ताम्रपटांमधून काही मराठी शब्दांचे उल्लेख आलेले दिसतात. तर ते दिवे आगरचा ताम्रपट इथे आपल्याला उपलब्ध होतोय. तर असे ताम्रपट जे आहेत त्याच्या माध्यमातून ही आपल्याला मराठीचा प्रारंभ इथे पाहता येतो. म्हणजे मराठी काही शब्दरूपात या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला दिसते. त्यानंतर आपण बघितलं की विवेक सिंधू पूर्व हा काळ आपण अभ्यासासाठी घेतलेला आहे. तर या काळात विवेक सिंधूच्या अगोदरचा असा कुठलाही लिखित ग्रांथिक स्वरूपात पुरावा आपल्याला उपलब्ध होत नाही. पण तरी सुद्धा मौखिक रूपात
इथे काही रचनाही झालेल्या आहे. म्हणजे लोक वेगवेगळ्या पद्धतीने मराठीत बोलत असणार आहेत आणि त्यात कहाण्या, गोष्टी, म्हणी, वाक्प्रचार असे उल्लेख ते करत असणार आहेत. तर असं जे साहित्य आहे ते सुद्धा याचा पुरावा. म्हणजे आपल्याकडे जी लोकगीत आहेत किंवा लोकवाङ्मय म्हणू आपण, हे लोकवाङ्मय सुद्धा आपल्याला भाषेच्या दृष्टीनं महत्वाचं ठरतं. आणि ज्या आपल्या अपभ्रंश महाराष्ट्री अपभ्रंश ज्या भाषा आहेत तर ह्या त्यावेळेला बोलीच्या रूपात होत्या. प्राकृत भाषा बोलीच्या रूपात होत्या. त्यामुळं त्यामध्ये या प्रकारची रचना ही निश्चितच झालेली असणार आहे. तर इथे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की आजपासून 1000 वर्षापूर्वी आपल्याला मराठी ही एक प्रादेशिक भाषा म्हणून अस्तित्वात असावी असं म्हणता येईल. म्हणजे वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत, मागधी, शौरसेनी, पैशाची, पाली वगैरे. आता पाली ही बौद्ध धर्मियांनी त्यामध्ये ग्रंथरचना केली. जैन संप्रदायातील लोकांनी अर्ध मागधी मध्ये रचना केली. म्हणजे या भाषेतनी रचना ज्या तत्कालीन ज्या प्रादेशिक भाषा आहेत किंवा प्राकृत भाषा आहेत त्यामधून रचना झालेल्या आपल्याला आढळतात. पण मराठीत जी ग्रांथिक रचना आहे ती रचना आपल्याला विवेक सिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या रूपातच सुरुवातीला सापडते. तर इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेता येईल की मराठी भाषेला जो पहिला मान मिळाला तो विवेक सिंधूच्या रूपाने. आणि दुसरी गोष्ट की इथे वेगवेगळ्या कालखंडामध्ये राजवटी होत्या. म्हणजे सातवाहन राजापासून सातवाहन, चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकूट, वाकाटक, ते अशा राजवटी होऊन गेल्या. पण यांनी भाषेकडे असं फारसं महत्व म्हणजे त्यांनी लक्ष दिलेलं दिसत नाही. जी प्रचलित भाषा आहे तीच राजव्यवहारात वगैरे वापरली दिसते. पण यादव काळामध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि विद्वन मान्यता म्हणजे त्यात ग्रंथरचना होऊ लागली. तर हा एक प्रारंभाचा भाग की मराठी आपल्याला कोरीव लेख, ताम्रपट यातून शब्दरूपांमध्ये आढळते. मौखिक वाङ्मयात ते आढळते बोलीच्या रूपात. आणि ग्रांथिक रूपामध्ये विवेक सिंधू पासून आढळते. त्या अगोदरच्या ज्या प्राकृत भाषा आहेत त्यामधनं काही ग्रंथरचना आपल्याला दिसते. तर आणखी एक इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जे ग्रंथ आहेत म्हणजे मराठी ही इसवी सन 500 पासून हळूहळू विकसित होत आली असावी इथपर्यंत आपण आलेलो आहोत. त्यानंतर 1000 वर्षापूर्वी ती बऱ्यापैकी विकसित झाली आणि तिला लिखित रूप आलं असंही आपल्याला म्हणता येईल. पण याशिवाय इतर भाषेतले जे ग्रंथ आहेत म्हणजे त्यामध्ये मराठीचे काही उल्लेख सापडतात. उदाहरणार्थ संस्कृत, तेलुगू किंवा जैन धर्मियांचे जे ग्रंथ आहेत तर त्यामधनं सुद्धा मराठी शब्द किंवा संवाद असे आपल्याला आलेले दिसतात. तर ही एक जी बाजू आहे ती या पहिल्या विभागात आपण लक्षात घेतली. मित्रांनो, आपल्याला या कालखंडात जे काही विवेक सिंधू पूर्व कालखंड जो आहे त्याच्यात जे ग्रंथ दिसतात त्या ग्रंथाची ही माहिती
आपल्याला घ्यायचे आहे. तर ते जे ग्रंथ आहेत कोलयमाला, मानसोल्लास, राजमती प्रबोध, अमरनाथ संवाद आणि गोरक्षगीता. तर याविषयीची जी चर्चा आहे ती आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. तर तुम्ही माझं हे व्याख्यान ऐकलं त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद.